Hello engineer, welcome in my Civil Engineer Academy Amravati. I am engineer धनंजय विठ्ठल डाकरे, डायरेक्टर ऑफ सिव्हिल इंजिनियर अकॅडमी अमरावती. मित्रांनो, कवी हरिवंशराय बच्चन फार सुंदर लिहितात. जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा मनात दृढ निश्चय ठेवून आजपासून आपण एक सब्जेक्ट चालू करताय क्वांटिटी सर्वेइंगचा. मित्रांनो, क्वांटिटी सर्विंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. क्वांटिटी सर्विंग म्हणजे साध आहे. क्वांटिटी सर्विंग म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ मटेरियल. आपण मटेरियल कुठून, क्वांटिटी सर्विंग म्हणजे क्वांटिटी कुठून येणार, तर इस्टिमेशन. त्याच्यासाठी आपल्याला सब्जेक्ट शिकावा लागेल इस्टिमेशन. इस्टिमेशन मधून आपल्याला क्वांटिटी मिळणार, त्याच्यानंतर आपल्याला मटेरियल त्याच्यामधून कॅल्क्युलेशन करावं लागतं. जेव्हा आपण इस्टिमेशन शिकणार त्याच्यानंतर हा सब्जेक्ट मला शिकणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण क्वांटिटी सर्विंग मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल शिकणार आहोत क्वांटिटी सर्विंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट मध्ये आपल्याला काय काय माहिती आहे का? कॉन्क्रीट मध्ये पहिलं असते सिमेंट प्लस सॅन्ड प्लस ऍग्रीगेट. तर सिमेंट म्हणजे काय? बाइंडिंग ऑफ मटेरियल सिमेंट. त्याच्यानंतर सॅन्ड. सॅन्ड म्हणजे जे रेती किंवा जे गिट्टी, आपल्या साध्या सोध्या शब्दात आपण शिकूया, जे मटेरियल 3.75 च्या सीव मधून पास होते त्याला म्हणतो आपण सॅन्ड म्हणजे फाईन ऍग्रीगेट. आणि जे मटेरियल, जे दगड 3.75 च्या सीव मधून रिटेन होते त्याला म्हणतो आपण ऍग्रीगेट. साधा आपण आपल्या शब्दात शिकूया मराठीमध्ये. तर ह्या सगळ्यांची सम म्हणजेच होते कॉन्क्रीट. कॉन्क्रीटची भाषा तुम्हाला समजली. आता आपल्याला शिकायचं आहे कॉन्क्रीटची क्वांटिटी सर्विंग. म्हणजे कॉन्क्रीट मध्ये असते सिमेंट, सॅन्ड, ऍग्रीगेट. तुम्हाला समजा तुम्ही इस्टिमेशन काढलं आणि इस्टिमेशन मध्ये तुम्हाला कॉन्क्रीटची क्वांटिटी आली समजा 1 मीटर क्यूब. तुम्हाला कॉन्क्रीटची क्वांटिटी आली 1 मीटर क्यूब इस्टिमेशन काढल्यानंतर. तर मग याला आपण सॉल्व्ह कसं करायचं समोर. आता कॉन्क्रीटची क्वांटिटी वेट व्हॉल्यूम मध्ये येते आणि कॉन्क्रीटचे युनिट काय येते? कॉन्क्रीट म्हणजे मोड ऑफ मेजरमेंट मध्ये कॉन्क्रीट आपण व्हॉल्यूम मध्ये मेजर करत असतो आणि व्हॉल्यूमचे युनिट काय येत असते? मीटर क्यूब. त्याच्यामुळे कॉन्क्रीट मध्ये आपण मीटर क्यूब वापरत असतो युनिट. तर आपण समजा वेट व्हॉल्यूम आपला आलाय 1 मीटर. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे याचे क्वांटिटी म्हणजे याचे मटेरियल किती लागणार 1 मीटर साठी, 1 मीटर क्यूब साठी. तर आपण सुरुवातीला काय काढायचं? ड्राय व्हॉल्यूम काढायचं. ड्राय व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे 1.454 मल्टिप्लाइड बाय वेट व्हॉल्यूम. सोपी आहे मित्रांनो. ड्राय व्हॉल्यूम का बरं काढायचं? कारण जेव्हा आपण मिक्स करतो ना कॉन्क्रीट, तेव्हा आपण पहिलं पाणी नाही टाकत कॉन्क्रीट मध्ये, तर पहिलं ते ड्राय मटेरियल आपण मिक्स करतो. त्याच्यामुळे आपल्याला ड्राय व्हॉल्यूम काढावं लागते सुरुवातीला. तर समजा आपण ड्राय व्हॉल्यूम काढली, याचं व्हॅल्यू पुट अप करूया 1.54 मल्टिप्लाइड बाय 1. किती येईल उत्तर? 1.54. आता तुम्ही म्हणाल 1.54 नेमकं आलं कसं, ते मी तुम्हाला सांगतो. 1.54 कसं आलं? तर कॉम्प्रेसिबिलिटी स्ट्रेंथ ऑफ सिमेंट काय येते? 0. दोन मिनिट. कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स ऑफ सिमेंट असते 0. म्हणजे कॉम्प्रेस होण्याची जे त्याची इंडेक्स असते तो असते सिमेंटचा 0. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स ऑफ सॅन्ड म्हणजे फाईन मटेरियल तो असते 34%. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स ऑफ ऍग्रीगेट तो असते 20%. जर आपण याची बेरीज जर केली तरी 54%. आणि आपल्याला 54% मटेरियल एक्स्ट्रा घ्यावं लागते वेट व्हॉल्यूमच्या. समजलं? त्याच्यामुळे आपण 54% म्हणजेच कॉम्प्रेसिबिलिटी इंडेक्स ऑफ सिमेंट प्लस सॅन्ड प्लस ऍग्रीगेट इज इक्वल टू 1.454 हे त्याचं उत्तर आहे. तसं त्याचं इंडेक्स.
समजलं? तर याच्या समोर काय, तर ड्राय व्हॉल्यूम काढलं. ड्राय व्हॉल्यूम काढल्यानंतर आता आपण काढूया क्वांटिटी ऑफ सिमेंट. क्वांटिटी ऑफ सिमेंट, आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते रेशो. तुम्हाला एक गोष्ट सांगायचं मी विसरलो, याचा रेशो समजा आलाय 1:1:2. रेशो काय असते, तर कॉन्क्रीट मी जेव्हा कॉन्क्रीटचे टाईप आपल्याला माहित पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्क्रीटचे टाईप असतात, टाइप ऑफ कॉन्क्रीट तुम्हाला माहित असेल, M5 ग्रेड, M7.5 ग्रेड, M10 ग्रेड, M15 ग्रेड, M20 ग्रेड, M25 ग्रेड, हे जे ग्रेड असतात. तर हे ग्रेड आपल्याला माहित पाहिजे, आणि ह्या ग्रेड मध्ये मग व्हॅल्यू येत असते त्याची. M5 म्हणजेच किती, तर 1:5:10. 1 असते सिमेंट, 5 असते सॅन्ड, ऍग्रीगेट. त्याच्यानंतर M7.5 चा रेशो येत असते 1:4:8. M10 चा रेशो येत असते 1:3:6. याच्या डबल व्हॅल्यू तिकडे येत असते. याचा असते M15 चा असते 1:2:4. M20 चा असते 1:1.5:3. M25 चा असते 1:1:2. त्याच्यानंतर हे अप टू M80 पर्यंत असते ग्रेड. मिनिमम ग्रेड असते M5 चा. ह्या गोष्टी आपण सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्याला ग्रेड माहिती पाहिजे. आणि हा जो ग्रेड असते M15 चा, तो असते आरसीसी साठी यूज होते, आरसीसी स्ट्रक्चर साठी. हा ग्रेड आरसीसी स्ट्रक्चर साठी यूज होत असते, आणि हा ग्रेड सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण यूज करतो स्लॅब मध्ये सुद्धा हाच ग्रेड यूज करतो, त्याच्यानंतर बीम कॉलम मध्ये सुद्धा हाच ग्रेड यूज करतो. तर हे तुम्ही नोट करून घ्या एकदा, आणि तुम्ही हे पाठ करा. हे पाठ असलं पाहिजे सगळ्यांना. तर आता या आपल्याला जे नुमेरिकल आहे, आपल्याला जो प्रॉब्लेम आलाय, आपण काय आहोत, आपण इंजिनियर आहोत. आपण काय करणार, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार कोणत्याही गोष्टीचा. तर याचा रेशो आपल्याला दिला आहे. रेशो आहे समजा 1:1:2. आणि 1 म्हणजे काय होते सांगा, सिमेंट, आणि हा मधातला 1 सॅन्ड, हा 2 ऍग्रीगेट. तर आता इथं क्वांटिटी ऑफ सिमेंट जेव्हा आपण फाइंड आउट जेव्हा करणार आहोत, त्याच्यामध्ये इन मीटर क्यूब मध्ये आपण हे फाइंड आउट करू. याचा फॉर्म्युला आहे, साधा सोपा फॉर्म्युला आहे. ड्राय व्हॉल्यूम जे की आपण काढलाय आता, ड्राय व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सिमेंट रेशो मधला क्वांटिटी ऑफ सिमेंट, त्याच्यानंतर डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो. सांगा ड्राय व्हॉल्यूम काय होतं 1.54 मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सिमेंट काय होतं 1. त्याच्यानंतर डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो 1 + 1 + 2 म्हणजेच येते किती 4. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. तुम्ही पण याचं कॅल्क्युलेशन करा तुमच्या कॅल्सीवरती. 1.45 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइडेड बाय 4 किती येईल उत्तर 0.385 मीटर क्यूब. हे नोट करा तुम्ही सगळे लोक. 0.385 मीटर क्यूब. ह्याला मीटर क्यूब मध्ये आन्सर. आपल्याला काय पाहिजे, सिमेंट असते बॅग मध्ये. आता आपल्याला हे मीटर क्यूबचे आन्सर आपल्याला आता पहिलं केजी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर हे तुम्ही नोट केलं असेल तर मी पुसून टाकतो. आता आपण याला कन्वर्ट करूया केजी मध्ये. तर इन केजी फॉर्म्युला आहे 0. आता जे क्वांटिटी आली आपली मीटर क्यूब मध्ये ते तिथं लिहायचं व्हॅल्यू 385 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ
सिमेंट. युनिट वेट ऑफ सिमेंट काय आहे 0.385 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सिमेंट काय आहे 1440. व्हॅल्यू लक्षात ठेवायची. म्हणजे हेच काय तर एका मीटर क्यूब मध्ये किती किलो सिमेंट मावते तर असते 1440 केजी. याचे युनिट असते 1440 केजी पर मीटर क्यूब. आणि याचं पण इथं मीटर क्यूब आलं होतं म्हणजे मीटर क्यूब कॅन्सल होते आणि उत्तर येते आपलं केजी मध्ये. म्हणजे युनिट वेट ऑफ सिमेंट काय येईल तर 1440. आता तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा 0.384385 मल्टिप्लाइड बाय 1440. त्याचं उत्तर येईल 554.4 केजी. आता आपल्याला काय पाहिजे केजी मध्ये नसते पाहिजे आपल्याला पाहिजे बॅग मध्ये. मग आता इन बॅग सोपी आहे काही कठीण नाही. इन बॅग मध्ये आपल्याला कन्वर्ट जर करायचं असेल तर तुम्हाला हे माहित पाहिजे एका बॅग मध्ये 50 किलो सिमेंट येत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी. एका बॅग मध्ये 50 किलो सिमेंट येत असते. तर आता काय करायचं आहे आपल्याला इन बॅग मध्ये जेव्हा काढायचं आहे तर आपल्याला किती सिमेंट लागते 554.4 डिवाइडेड बाय 50. याचं उत्तर काढूया आपण. अकरा 11.088 बॅग. तर आपल्याला पाहिजे 11.088 बॅग. तर आपण काही 11.088 बॅग तर काढू बोलवू शकणार नाही. तर आपण राऊंड फिगर मध्ये किती बोलवणार 12 बॅग. म्हणजेच काय एका मीटर क्यूब मध्ये आपण जेव्हा एका मीटर क्यूबच्या कॉन्क्रीट साठी जेव्हा आपण काढत आहोत तेव्हा लागेल आपल्याला 12 बॅग सिमेंट. समजलं. आता आपल्याला 12 बॅग सिमेंट लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे सिमेंट झालं लिहिलं ना तुम्ही हे सगळं सिमेंट झालं. सोपी आहे सगळं. क्वांटिटी सर्विंग काही जास्त काही कठीण नाही आहे. मोठाही सब्जेक्ट नाही पण कामाचा खूप आहे. सगळ्याला हा सब्जेक्ट आला पाहिजे. आपल्याला कोणीही विचारू शकते किती मटेरियल लागते म्हणून. आता आपल्याला शिकायचं आहे क्वांटिटी ऑफ सिमेंट आपण काढलं. आता आपल्याला काढायचं आहे क्वांटिटी ऑफ सॅन्ड. क्वांटिटी ऑफ सॅन्ड सेम आहे काही फरक नाही. क्वांटिटी ऑफ सॅन्ड मध्ये इन मीटर क्यूब मध्ये आपल्याला काढायचं आहे. याचा फॉर्म्युला सेम तसाच आहे. वेट वॉल्यूम ड्राय वॉल्यूम सॉरी ड्राय वॉल्यूम multiplied by unit weight of sand divided by sum of ratio. आपल्याला माहिती आहे आता ड्राय वॉल्यूम किती होतं मगाशी तुम्ही काढलं होतं 1.54 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सॅन्ड. युनिट वेट ऑफ सॅन्ड आहे 1450. लक्षात ठेवायची ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. युनिट वेट ऑफ सॅन्ड 1450 डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो 1:1:4 चा 2 चा आपला रेशो होता तर त्याची सम किती होती 4. त्याचं उत्तर किती 1.54. तुम्ही सुद्धा उत्तर काढत चला 50 डिवाइडेड बाय 4. त्याचं उत्तर येते 558.25 मीटर क्यूब मध्ये जे आन्सर आहे. आता आपल्याला कुठं काढायचं आहे सॅन्ड आपल्याला क्यूबिक फीट मध्ये आपण सांगत असतो कुणालाही सॅन्ड ठीक आहे बोलवायच्या वेळेस. तर आपल्याला क्यूबिक फीट मध्ये काढायच्या आधी आपण वेट मध्ये काढूया इन वेट. सॉरी इथे आपला फॉर्म्युला चुकला होता हा मिस्टेक. हे बरोबर करून घ्या. इथं ड्राय वॉल्यूम मल्टिप्लाइड बाय quantity of sand in ratio मध्ये जे क्वांटिटी होती ना ते आहे ते. 1440 नाही आहे हे आहे युनिट वेट ऑफ सॅन्ड. ठीक आहे. इथे किती होतं 1:1:1 होतं ना म्हणजे 1. त्याचा आन्सर पण चेंज होईल. हे मिस्टेक थोडंसं बरोबर करून घ्या.
0.385 मीटर क्यूब. आपल्याला आता पाहिजे इन केजी मध्ये. ठीक आहे, वेट मध्ये. तर केजी मध्ये आता आपल्याला फॉर्म्युला काय लागते, तर ही वाली व्हॅल्यू जशी तशी मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सँड. आता येते युनिट वेट ऑफ सँड मी आता सांगितलं होतं किती होतं, 1450. तर याचा आन्सर जेव्हा आपण काढतो 0.385 मल्टिप्लाइड बाय 1450, याचं उत्तर येईल 558.25 kg. आपल्याला आता हे काढायचं आहे क्युबिक फीट मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला आता कन्वर्जन करावं लागेल. युनिट कन्वर्जन सगळ्यांना येते ना, नसेल येत तर मी तुम्हाला शिकवेल नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, आता आपल्याला पाहिजे क्युबिक फीट मध्ये. क्युबिक फीट मध्ये 1 मीटर म्हणजे किती फीट होते माहिती आहे का तुम्हाला, 3.28 फीट. लक्षात ठेवा, याच्यावरून आपण युनिट कन्वर्जन करू शकतो. तर याला युनिट कन्वर्जन, याला क्युबिक फीट मध्ये करायचं असेल, क्युबिक मीटर क्यूबला क्युबिक फीट मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं असेल तर 0.385 मल्टिप्लाइड बाय 35.31. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 35.31 क्युबिक फीट होत असते. त्याच्यामुळे 0.385 मल्टिप्लाइड बाय 35.31 13.59 क्युबिक फीट एवढी आपल्याला सँड बोलवावी लागेल. समजलं, सोपीच आहे. 1 मीटर क्यूब साठी 13.59 क्युबिक फीट एवढी आपल्याला सँड बोलवावी लागेल. नोट करा सगळे लोक, ऑनलाईन आहे ते स्क्रीनशॉट काढा. आता आपण क्वांटिटी ऑफ सिमेंट काढलं, क्वांटिटी ऑफ सँड काढलं. आता आपल्याला काय काढायचंय, तिसरा पार्ट कोणता होता, ऍग्रीगेटचा. आता आपल्याला काय करायचंय, क्वांटिटी ऑफ ऍग्रीगेट. ठीक आहे, सेम असंच आहे, फक्त थोडासा फॉर्म्युला चेंज होते, बाकी काही नाही. आणि मराठीमध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे शिकण्यामध्ये, मराठीमध्ये सगळ्या लोकांना समजते सुद्धा. त्याच्यामुळे आपल्याला समजण्याची मतलब, इंजिनिअरिंग समजणं फार महत्वाचं आहे. क्वांटिटी ऑफ ऍग्रीगेट. ठीक आहे, क्वांटिटी ऑफ ऍग्रीगेट आता आपल्याला काढायचं आहे. तर हे सुद्धा इन मीटर क्यूब मध्ये काढू. पहिलं त्याचा फॉर्म्युला काय आहे, सोपी आहे, ड्राय व्हॉल्यूम. सगळ्यांना माहितीच आहे, आपण काढलंच आहे ड्राय व्हॉल्यूम. मल्टिप्लाइड बाय, इथं युनिट वेट नाही आहे, इथे आहे क्वांटिटी ऑफ ऍग्रीगेट. समजत आहे तुम्हाला, ऍग्रीगेट रेशो मध्ये जो सम ऑफ रेशो. आता याचा आन्सर काय, ड्राय व्हॉल्यूम 1.54 होतं, मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ ऍग्रीगेट किती होतं, 1:1:2. शेवटचं 2 म्हणजे ऍग्रीगेट 2 डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो किती होतं, सम ऑफ रेशो 4. आता आपण हे सुद्धा काढू, किती होते तर तुम्ही सुद्धा काढत चला. 1.54 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 4, 0.77 मीटर क्यूब. मीटर क्यूब मध्ये आलं. आता आपल्याला काढायचं हे इन केजी मध्ये काढूया. सोपी सोपी आहे कॅल्क्युलेशन, फक्त करणं आहे आपल्याला. 0.77 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ ऍग्रीगेट. युनिट वेट ऑफ ऍग्रीगेट काय आहे माहितीये का, सांगतो बघा. व्हॅल्यू आहे 1500. ठीक आहे, युनिट वेट ऑफ ऍग्रीगेट 1500. 0.77 मल्टिप्लाइड बाय 1500 इक्वल टू 1155 केजी. आता आपल्याला हे पण क्युबिक फीट मध्येच काढायचं असते, कारण जेव्हा आपण सांगतो साइडवरती जेव्हा जातो तेव्हा ऍग्रीगेट्स आणि क्युबिक फीट मध्ये आपण मोजत असतो. ठीक आहे, तर आपल्याला इन क्युबिक फीट काढायचं आता. क्युबिक फीट, तर क्युबिक फीट मध्ये आपल्याला काढत असताना ही मीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू किती आली, 0.77 मल्टिप्लाइड बाय 1 मीटर क्यूब इज इक्वल टू किती क्युबिक फीट होत असते, 35.31. आन्सर काढायचा 0.77 मल्टिप्लाइड बाय 35.31.
27.18 क्युबिक फीट एवढी आपल्याला कोर्स ऍग्रीगेट बोलवावी लागेल. ठीक आहे, समजलं. आपल्याला सँडही काढता आली, आपल्याला सँड काढता आली, सिमेंट काढता आलं, ऍग्रीगेट काढता आलं. म्हणजे आज आपण काय शिकलो? क्वांटिटी सर्विंग ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये मग बाकीचं सगळं आपण कव्हर करूया. क्वांटिटी सर्विंग ऑफ ब्रिक वर्क असते, आता खूप सारं असते, मग आपण ते एक एक स्टेप बाय स्टेप आपण कव्हर करूया. ठीक आहे, तर याच्यातला काही प्रॉब्लेम जर असेल तर ऑनलाईन वाल्यांनी कमेंट मध्ये तो प्रॉब्लेम सांगा आणि ऑफलाईन वाल्यांनी आता विचारू शकता. त्याच्यानंतर आता सगळ्यांना हा विषय समजला जर असेल तर चांगलंच आहे. जर नसेल जर समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मी अजून पुन्हा अपडेट करेल स्वतःला आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीमध्ये मला शिकवण्याचा प्रयत्न करेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी स्वतःला असं समजू नका की मला काही समजत नाही, इंजिनिअरिंग मध्ये मला जास्त जमत नाही, इंजिनिअरिंग मी फक्त पासआउट करेल इंजिनिअरिंग, असं काही समजू नका. कोणी ढबू नसते, कोणी हुशार नसते. जो माणूस स्वतःवरती काम करतो तो माणूस हुशार होतो. जो माणूस स्वतःवरती कामच करत नाही तो माणूस मग आता त्याला नापास होण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या आणि स्वतःवरती वर्क करा. आपण मराठीमध्ये हळूहळू करून आपण चांगल्या प्रकारे 3-4 महिन्यात चांगला सिव्हिल इंजिनियर पर्यंत आपण जाऊ. आणि मला विश्वास आहे तुम्ही सुद्धा मेहनत घ्या स्वतःवरती आणि जे शिकवलं त्याचा तुम्ही होमवर्क म्हणून त्याचा प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला काही गणित देईल ते सुद्धा करा. त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू पूर्ण सब्जेक्ट हा क्वांटिटी सर्विंग आपण कंप्लीट करू 4-5 दिवसात किंवा जास्तीत जास्त 10 दिवस लागेल, तो सब्जेक्ट कंप्लीट होऊन जाईल. तर अजून पुन्हा सांगत आहोत, ज्यांना सब्जेक्ट हा शिकायचा आहे, बॅच चालू झालेली आहे, तर त्यांनी मला कॉल करा आणि मी तुम्हाला मग सांगून देईल कशा प्रकारे सब्जेक्ट आपण घेत आहोत. ठीक आहे, थँक्यू.